नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण सोयाबीनला दुसरी फवारणी सुरू केली आहे आणि आपण जे आज औषध मारणार आहोत ते फुझिको FS पारिजात कंपनीचं आहे औषध हे. आणि कीटकनाशकामध्ये आपण कोराजेन ह्या औषधाचा वापर करणार आहोत. यासाठी आपण जी फवारणीसाठी मात्रा घेत आहोत औषधाची, आपल्यापाशी ट्रॅक्टरच्या साहाय्याने आपण फवारणी करत असल्यामुळे 300 लिटरचा ड्रम आहे आणि त्यामध्ये आपण कोराजेन 90 ml आणि फुझिको FS ही टॉनिक जी आहे ही 1 लिटरची बॉटल आपण पूर्ण 3 लिटर पाण्यामध्ये घालत आहोत. आता हे जी टॉनिक आपण वापरत आहोत हे टॉनिक वापरण्याचं कारण म्हणजे सोयाबीन आपला थोडा पिवळा पडलेला आहे. हा दुसरा प्लॉट आहे. याच्या अगोदर आपण व्हिडिओ टाकलेलं होतं, ती वेगळा प्लॉट होतं आणि ह्या प्लॉटमध्ये सोयाबीन पाणी लागल्यामुळे सोयाबीन पिवळा पडलेला आहे आणि सोयाबीनची वाढ किंवा फुटवा थोडं कमीच आहे. याच्यासाठी आपण फुझिको FS ह्या औषधाचा वापर आज आपण फवारण्यासाठी करणार आहोत. फुझिको FSमुळे फुटवा चांगला होतो, सोयाबीनला कलर पिवळा जर सोयाबीन पडलेला असेल तर हिरवं होण्यास मदत होते आणि फुलांच्या संख्येमध्ये वाढ होते आणि फुलांचा रूपांतर फळामध्ये होण्यासाठी पण हे औषध कार्यरत आहे. तर आपण ट्रॅक्टरच्या साहाय्याने फवारणी घेत आहोत. 600 फूट पाईपचा बंडल आपण लावलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता सोयाबीन हे थोडं पिवळा कलर जे पिवळं पण आलेलं आहे सोयाबीनमध्ये. सतत पाऊस पडल्यामुळे, पावसानं उघाड दिल्यामुळे हा सोयाबीनचा कलर जे आहे पिवळा पडलेला आहे पाणी लागल्यामुळे. आणि फुलं चांगली आहेत, परंतु अजून फुलांची वाढ होण्यासाठी आपण हे फुझिको FS टॉनिकचा वापर करत आहोत. आणि कीटकनाशकामध्ये आपण जे कोराजेन औषध वापरत आहोत ते अंतरप्रवाही औषध आहे. म्हणजे सोयाबीनवर कसलीही अळी असू द्या, त्या अळीचं नायनाट करण्यासाठी कोराजेन औषध हे चांगले आहे. औषध त्वचेच्या संपर्कामध्ये येऊ नये ह्याची दक्षता घ्यावी. हे पाहू शकता तुम्ही, सोयाबीनची हाईट पण इकडे लहान आहे. आपण जी पहिली फवारणी घेतलो पहिल्या प्लॉटमध्ये, तिथे सोयाबीन 2.5 ते 3 फूट इतकी हाईट झालेली आहे आणि ते पण 612 सोयाबीन आहे आणि हे बी 612च आहे. तुम्ही पाहू शकता. त्या प्लॉटमध्ये सोयाबीनची हाईट वाढण्याचं कारण म्हणजे त्या रानामध्ये पाण्याचा निचरा जे आहे व्यवस्थित होतो आणि इथे थोडे पाणी साचत असल्यामुळे या सोयाबीनची हाईट कमी आहे. तर आता या टॉनिकमुळे आपली सोयाबीनची हाईट पण वाढणार आणि पिवळा कलर जी आहे ते पिवळा कलर न राहता पूर्ण सोयाबीन हिरवं होऊन जाईल. नंतर मी याचा एक व्हिडिओ टाकेन औषधाचा कसा परिणाम झाला. या प्लॉटमध्ये सुद्धा आपण 612 व्हरायटीसोबत खत DAP पेरलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा इतर शेतकऱ्यापर्यंत. भेटूया आपण नंतर नवीन माहिती घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय जवान, जय किसान.